वैदेहीने सांगितलं की वाचक व्यासपीठ हा उपक्रम आपण इथं वाचनालयात मुद्दाम सुरू केला। 3 मे 1997 या दिवशी आपला पहिला कार्यक्रम झाला आणि त्यावेळेला जे कुसुम मनोहर लेले नाटक खूप गाजत होतं, तर त्याच्या मूळ कादंबरीच्या लेखिका विनीता ऐनापुरे यांची या ठिकाणी प्रगट मुलाखत आम्ही घेतली होती आणि तेव्हापासून हा वाचक व्यासपीठचा प्रवास सुरू आहे। सगळ्यांचा हातभार त्यांना लागलाय, माझं काही एकटीचं ते श्रेय नाही, पण याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। वाचनालयात आपल्या 1.5 लाख पुस्तकं आहेत, ती वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण निरनिराळ्या विभागातले निरनिराळी पुस्तकं निरनिराळ्या निमित्तानं काढून त्याचं एक प्रदर्शन या ठिकाणी लावत असतो की ती पुस्तकं लोकांना माहिती होती। आणि आत्ताच वैदेहींनी सांगितलं, साताऱ्यातल्या लेखकांचे पुस्तकाचे प्रकाशन आपण या वाचक व्यासपीठ उपक्रमात घेतो। निरनिराळी कवी संमेलनं इथे होतात, व्याख्यानं होतात आणि हा वाचक व्यासपीठ हा खरंच लोकप्रिय झालेला असा उपक्रम। आज यामध्ये अनामिकाताईंच्या पुस्तकाचं प्रकाशन होतंय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। त्या एक आदर्श गृहिणी आहेत, आदर्श माता आहेत, त्या खरं म्हणजे गृहिणी उत्तम आहेत, मूळच्या नाशिकच्या आहेत आणि तिथे B.Com मध्ये पहिल्या वर्गात त्यांनी उत्तीर्ण झाल्यावर विवाहानंतर साताऱ्यात आल्या आणि ज्योतिषाचा अभ्यास करण्याचा हा त्यांचा छंद त्यांनी आतापर्यंत जोपासला आणि त्यानंतर त्याचं ज्योतिष विशारद ही पदवी त्यांनी प्रथम वर्ग मिळवून ही पदवी मिळवलेली आहे। आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की ह्या ज्योतिषाच्या अभ्यासाला त्यांनी व्यावहारिकतेची जोड दिलेली आहे, की नुसतं ज्योतिषशास्त्र आहे म्हणून ते आपण पाळलं पाहिजे असं नाही, तर आपण एक व्यावहारिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन जर त्याला दिला तर त्याच्यापासून एक वेगळा आनंद आपल्याला मिळत असतो। आणि ह्याची जोड त्यांनी दिली आहे की आपल्याला आपले संबंध एवढाच असतो की पत्रिका बघणं, मंगळ दोष, 7.5 कालसर्पयोग एवढंच आपल्याला ऐकून माहिती असतं, पण त्याचा एक थोडासा वेगळ्या दृष्टीनं विचार त्यांनी या पुस्तकातनं केलेला आहे। आज घरामधून संस्कार होणं खूप खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी या पुस्तकाचा नक्की उपयोग होईल असं मला वाटतं। आज आपण निरनिराळे सण साजरे करतो, हे सण म्हणजे खरंच हल्ली एक इव्हेंट होऊन गेलेला आहे, पण या सणांमागचा अर्थ काय आहे, त्याचा शास्त्रीय अर्थ काय आहे तो आपण जाणून घेतला पाहिजे। त्याचप्रमाणे निसर्गाचं महत्त्व या साऱ्यांचा विचार त्यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण हे पुस्तक अवश्य वाचावं। उर्मिलाताईंसारख्या विदुषीच्या हातून या पुस्तकाचं प्रकाशन होतंय, हा खरंच सुवर्ण योग आहे। त्या स्वतः MA PhD आहेत, संस्कृतमध्ये PhD त्यांनी मिळवलेली आहे, शिवाजी कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या संस्कृतच्या आणि आता निवृत्त झालेल्या आहेत आणि खरं संस्कृतमधलं एक अधिकारी व्यक्तिमत्व की आपल्याला पूर्वी गुरुवर्य आपटीकर सर एक माहिती होते आणि कुठली शंका विचारायची तर आपटीकर सरांना विचारायची आणि आपटीकर सरांचा वारसा उर्मिलाताई खरंच अगदी उत्तम रीतीनं चालवत आहेत असं मला वाटतं की मला काही शंका आली की मी त्यांना फोन करते आणि विचारते आणि त्याचं उत्तरही व्यवस्थित देतात। तसंच आज या अनुराधाताई देशमुख या पण आज या कार्यक्रमासाठी आवर्जून आल्या, याबद्दल त्यांनाही धन्यवाद देते आणि आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल आपल्या सर्वांचेही आभार मानते आणि माझं प्रास्ताविक संपवते। धन्यवाद।
2003 साली दैनिक ऐक्यचे माजी कैलासवाजी शरदचे पळवीकर साहेब आणि कळके साहेब माझ्या घरी आले आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही रोजचं भविष्य या दैनिक ऐक्यमध्ये द्या आणि तसेच दर 8 दिवसांनी लेख पण मला द्यायला पाहिजे तुम्ही पेपरमध्ये. त्यावेळेला मला खूप टेन्शन आलं. असं वाटलं एवढे लेख दर 8 दिवसाला माझ्याकडून कसे काय लिहिले जातील. पण मी त्या खूप वाचन वगैरे केलं. त्या वाचनासाठी मला भरपूर ग्रंथसंपदा माझ्या पतीने मिळवून दिली आणि त्या मी खूप वाचन केले. त्या वाचनातून मला जे समजले ती माहिती सगळ्यांना कळावी हा उद्देश माझा असल्यामुळे मी ते साध्या आणि सोप्या भाषेमध्ये वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अंतरंग संस्कृतीचे या पुस्तकातून ज्योतिष, अध्यात्म, सण, उत्सव यापैकी या संबंधी वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेऊन हे लेखन केले आहे. हे लेख जेव्हा पेपरमध्ये आले तेव्हा असंख्य वाचकांची पत्रे मला आली आणि त्यांनी मला उत्स्फूर्तपणे माझ्या लेखनाला दाद दिली. मला खूप समाधान वाटले. कालसर्प, मंगळदोष, शनीची साडेसाती या संबंधी अजूनही बऱ्याच व्यक्तींना त्याबद्दल भीती आहे. या सगळ्यांसंबंधी तेव्हा या लोकांच्या मनात भीती घालवण्याचा पण मी प्रयत्न केला आहे. गुरुबद्दल बऱ्याच व्यक्तींना ओढ असते, गुरुबद्दल खूप आदर भावना असते. तेव्हा गुरु कसा असावा या संबंधी महत्त्वाची माहिती या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे अंधश्रद्धा, फसवेगिरी, गुप्तगिरी हे जे काही प्रकार आहे याला नक्कीच प्रतिबंध होईल. हे वाचकांनी जरूर पुस्तक वाचावं. आता सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे. सगळीकडे सण उत्सव यांना आता सगळीकडे सण उत्सव साजरे होतील. तर अशी दुर्मिळ माहिती या सणांसंबंधी या पुस्तकातून दिली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात सतत प्रश्न येत असतात. सर्वांच्या शंकांचे समाधान करण्याचा मी प्रयत्न केला आहे. साधं स्वप्न पडलं तरी लोक मला विचारतात फोन करून, मॅडम हे स्वप्न पडलं आता काय होईल. इतकं टेन्शन आणि भीती त्यांचा किती दिवस त्यांचे ते विचार करत बसतात. त्यावेळेला मग मला असं वाटलं की स्वप्न आणि त्याबद्दलचं विवेचन, त्याला उपाय काय करायचा, हे अशा पद्धतीचं या पुस्तकामध्ये मी लेखन केलेलं आहे. मला अंजनाताई शिंदे ह्या नेहमी जेव्हा मला माझे सखी आहेत त्या जेव्हा मला भेटतात तेव्हा मला म्हणायच्या, मॅडम कधी येते तुमचं पुस्तक, कधी येते तुमचं पुस्तक. आणि त्या ह्याच्यातनं मला खूप आतून खरंच आता आलं पाहिजे असं वाटायचं. माझ्या सगळ्या सख्या पण त्याला म्हणायच्या, आता कधी येतं अनामिका तुझं पुस्तक. त्यामुळे मला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली सगळ्या सख्यांकडून. ओंकार रहस्य, वास्तुवेद, पिरामिडची उपयुक्तता ह्या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. बऱ्याच ठिकाणी प्राणीहत्या, बोकड बळी देणे या प्रथा आहेत, पण पूर्वीच्या ऋषी म्हणून त्याऐवजी नारळ फोडा असे तेव्हाच सांगितले आहे. नारळाचा आकार हा डोक्यासारखा आहे. नारळाला डोळे पण असतात. प्राणी हत्या करण्यापेक्षा नारळ फोडले तरी चालते. या प्रथा बंद व्हाव्यात म्हणून मी स्वतः वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत असते. गोमाता या लेखामध्ये मी नमूद केलं आहे, कोणी कोणाची हत्या करून सुखी होऊ शकत नाही. तसंच अंगात येणं हे मानसिक खेळ आहेत. बऱ्याच वेळा ग्रामीण भागात ह्या घटना घडत असतात, कारण शहरी भागातल्या कुठल्याही स्त्रीच्या अंगात आलेलं आजपर्यंत मी ऐकलेलं नाही आहे. ज्या सुशिक्षित आहेत त्यांच्या अंगात आलेलं मला तर काही अजून काही ऐकण्यात आलेलं नाही आहे. बऱ्याच वेळा लक्ष वेधून घेणं हाही त्याच्या मागचा उद्देश असतो. त्यांना असं वाटतं आपलं लक्ष वेधून घेतलं जावं, आपल्याला काही किंमत नाही आहे असं बऱ्याच वेळा ग्रामीण भागातल्या स्त्रियांना असं वाटतं. त्यामुळे त्या लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून पण त्यांची मानसिक अवस्था तशी झाली असेल. मग अशा व्यक्तींसाठी त्यांच्या घरच्यांनी जर मानसोपचार तज्ज्ञांकडे वगैरे त्यांना नेलं तर नक्कीच हे अंगात येणं वगैरे हे जे प्रकार आहेत याला आळा बसेल. हे पुस्तक लिहिण्यासाठी माझे प्रतीक रवींद्र मारपुडे यांचे खूप मोलाचे सहकार्य आहे. तसेच माझी मुले अभिषेक, प्रतीक आणि सुमीषा यांनी प्रोत्साहन दिले. माझा मुलगा आर्किटेक्ट प्रतीकने या पुस्तकाचे कव्हर पेज तयार केलं आहे. त्याला खूप छान छान पेंटिंग करण्याची आवड आहे प्रतीकची, आणि तो जे पेंटिंग वगैरे करतो त्याच्यातनंच त्याने हे पुस्तकाचं कव्हर पेज स्वतः तयार केलं आहे. त्याचं एक ते क्रिएटिव्हिटी खूप छान आहे. तसेच ज्योत्स्नाताईंचे पण हे मुलाचे सहकार्य मला या बाबतीमध्ये मिळाले. सर्व सख्या, नातलग, स्नेही सगळ्यांचे मला सहकार्य लाभले आहे. अनुताई जेठे मॅडम ह्या पुण्याहून खास या कार्यक्रमासाठी आल्या, मला खूप समाधान वाटलं. तसेच माझ्या सगळ्या सख्या इथे आल्या आहेत. माझे जे काही स्नेही आहेत तर राजोपाध्याय सर वगैरे सगळेच आलेले आहेत.
खूप मला समाधान वाटलं. अंधश्रद्धेला स्थान न देता डोळसपणे बघण्याचा दृष्टिकोन मी या पुस्तकातून दिला आहे. माझी तळमळ आहे की प्रत्येक वाचकाच्या घरी हे पुस्तक असावं. मी जे हे पुस्तक लिहिले आहे ते निश्चित सर्वांना उपयुक्त पडेल यात शंकाच नाही. आता सध्या श्रावण महिना सुरू आहे, सण उत्सवाची सुरुवात झाली आहे, तेव्हा हे पुस्तक सगळ्यांना नक्कीच आवडेल. धन्यवाद. अशी जगाची उलथापालथ करणारे जे शब्द आहेत ते सगळे स्त्रीवादी आहेत. आणि नेहमी मानपुरे त्यांच्याकडे बघितलं की ह्यातले बरेच गुण त्यांच्याकडे दिसतात. आत्ताच आपल्याला गोलटकर मॅडमनी सांगितलं की त्या सुगृहिणी आहेत, अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे, सोज्वळ व्यक्तिमत्व आहे. माझा आणि त्यांचा संबंध 2006 सालापासून आलाय आणि संबंध ज्योतिषशास्त्राच्या निमित्तानं आला की काही छोटे छोटे प्रश्न विचारणं. पहिल्यांदा तर एक मी तुम्हाला काही त्यांचे मजेदार किस्से की जे मला अनुभवाला आले होते त्यांचे ज्योतिषशास्त्रातले ते काही किस्से सांगते तुम्हाला. आमच्या नात्यातलं एका मुलाचं लग्न होतं आणि पत्रिका दाखवायची होती. तर मग मी मालपुरे मॅडमचा नंबर त्यांना सांगितला. तर त्यांनी मुलीची पत्रिका पाहिली, सांगितलं मुलगी खूप चांगली आहे, फार मॅच होतीये, फक्त ह्या मुलीवर तिच्या मोठ्या बहिणीचा फार इम्पॅक्ट असेल. आणि ती मोठी बहीण कशी आहे बघा, जर ती चांगली वागत असेल सासरी तर ही मुलगी डोळे झाकून करा. मग त्या मुलाकडच्या लोकांनी खूप चौकशा सुरू केल्या मोठ्या बहिणीच्या वगैरे. मग मोठी बहीण कशी वागते सासरी वगैरे. त्यांना चांगले रिमार्क मिळाल्यावर त्यांनी लग्न केलं. लग्नाला आता बरेच वर्ष झाली, छान पुण्या गोविंदाला त्यांचा संसार चाललाय. पण खरोखर त्या मुलीवर मोठ्या बहिणीचा फार इम्पॅक्ट आहे. तिच्या सासूबाई अजूनही म्हणतात की काय झालं की तिच्या मोठ्या बहिणीला सांगा, म्हणजे ती ऐकेल. असे खूप किस्से आहेत. माझी मुलगी पुढे अब्रॉडला चालली होती शिकायसाठी, नुकतंच इंजिनिअरिंग झालं होतं तिचं आणि मला वाटत होतं की तिने जाऊ नये पुढे, तिचं इथेच तिने पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन करावं आणि लग्नाचं बघावं. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. आणि मग मी मालपुरे मॅडमना सांगितलं की ती चालली आहे फॉरेनला पुढे करायसाठी वगैरे, तर तिच्या लग्नाचा योग काय आहे. तर त्यांनी सगळं बघितलं, खूप छान स्थळ मिळेल, तिकडून आल्यावर 1-2 वर्षात लग्न जमेल वगैरे. पण बहुतेक अनुराधा ताई तुम्हाला काही मुलगा शोधावा लागणार नाही. मला वाटलं तर मला काय भोवळ येते की काय चक्कर येते. म्हटलं असं कसं काय, ती फॉरेनला चालली, बहुतेक तिकडेच जपून येईल. आल्यानंतर 1 वर्षभर काही बोलली नाही. 1 वर्ष मुलं बघायचं वगैरे प्रोग्राम सुरू होते आणि एक दिवशी बॉम्ब टाकला. त्या पटकन मात्र वेळेची आठवण झाली. आमच्या जवळचे एक जण आहेत, असंच प्रॉपर्टी खरेदीचं चाललं होतं, काय करावं पुढे, घ्यायची का नाही वगैरे. मी म्हटलं थांबा आपण मालपुरे मॅडमला फोन लावूया. बोलता बोलता सहज फोन लावला त्यांना की असं असं त्यांचं चाललंय, काय करावं. त्यामुळे की ह्याला काही हरकत नाही, तर खूप फायदा होईल, पण थोडी बदनामी संभवते. जेव्हा ती बदनामी सुरू झाली तेव्हा सगळे फोन मालपुरे मॅडमला सुरू, आता काय करायचं. तर एक मालपुरे मॅडमचं एक विशेष आहे की जेव्हा ते ज्योतिष बघतात किंवा आपल्याला जे काही हे सांगतात तेव्हा त्या फार काही उपद्रव मागे लागत नाही. म्हणजे इकडे जाऊन शांती करा, तिकडे जाऊन नाशिकला जावा, अमुक ठिकाणी जावा, हा होम करा, नवचंडी करा. आपण कुठेही ज्योतिषांच्याकडे बघितलं गेलो की त्यांची फी तर एक रावाच्या सव्वा असते आणि दुसरी गोष्ट तिथून आली की 20-25 हजार रुपयाला खड्डा असतो. सगळ्यात महत्वाचं
की आत्ताच आपल्याला कोल्हटकर मॅडमने म्हटल्या की यातनं त्या काउन्सिलिंग खूप छान करतात. कोण असेल एखादी मुलगी समजा लव्ह मॅरेज करणार असेल आणि जर तिचं त्यात पुढं फ्युचर चांगलं नसेल किंवा ते लग्न टिकणार नसेल तर मॅडम वेळ देऊन त्या मुलीला सांगतात की तू या भानगडीत पडू नको, पुढं असं असं होणार आहे. हे प्रेम तात्पुरतं असतं. मग त्यांची ती काउन्सिलिंग करायची पद्धत पण खूप चांगली आहे. मला असं कधी कधी वाटतं की त्यांनी ज्योतिषशास्त्राबरोबर सायकोलॉजीचा पण डिप्लोमा वगैरे केलाय की काय. म्हणजे इतकं त्या छान सांगतात की म्हणजे प्रोफेशनल काउन्सिलिंग कसं करतात ना तसं त्या पद्धतीनं ते वेळ देऊन करतात. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना फी किती विचारलं तर सांगत नाही, तुमच्या मनाने काय द्यायचं ते द्या. म्हणजे अक्षरशः किती गरीब कुटुंबातली लोक तिथं येऊन लाईनला बसलेली असतात. कोण 50 रुपये देतं, कोण 20 रुपये देतं. ह्या बघत सुद्धा नाहीत की ती माणसं किती पैसे टाकतायत ते. तर आणि तोडगे किंवा त्यांचं ज्योतिष त्याच्यावरती अगदी 101% विश्वास ठेवावा इतकं त्यांचं परफेक्ट नॉलेज त्यांना आलेलं आहे. म्हणजे ते आता आपण लोणचं मुहूर्त कसं म्हणतो ना तसं त्या मुरलेल्या आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये. त्यांची म्हणजे मारकोरे साहेबांची तर त्यांना खूप नेहमीच मदत असते. आता मुलंही करायला लागली. आणि हे जे मी मॅडमना नेहमी म्हणते की तुमच्या मुलांचं खूप चांगलं होणार आहे, तुम्हाला सून खूप चांगली मिळणार आहे. त्यामुळे कसं काय म्हटलं तुम्ही इतक्या लोकांचं भलं करताय न कळत की म्हणजे कुणाला काउन्सिलिंग करणं, कुणी अगदी दुःखात असेल, कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर अगदी नुसतं ज्योतिष सांगून चला पुढचा डॉक्टरांच्या कसं असतं पुढचा पेशंट तशी भानगड नाही. ते जरा ते कोण रडत असेल तर रडून देणं, शांत करणं, मग ते झाल्यानंतर काउन्सिलिंग करणं असं नसतो. हेच म्हणजे काही मी बऱ्याच वेळेला कधी कधी वेळ म्हणजे त्यांनी जो वेळ दिलेला असतो तर नेहमी सगळ्याच्या आधी वेळ देतात पण पोचायला वेळ झाला की जरा एखादं होतपर्यंत बाहेर थांबावं लागतं. तर ते ऐकायला येतं त्या आत बोलत असताना. तर त्यांचं जे काउन्सिलिंग आहे ते खूप छान वाटतं ऐकायला की म्हणजे ज्योतिष बघायला येतात ते येतात पण नंतर समजा त्यातनं काही निगेटिव्ह असेल तर ते पण सांगून टाकतात की जरी निगेटिव्ह झालं तरी तुम्ही नाराज होऊ नका, त्याचे पुढचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळणार आहे. तर अशा ह्या सत्वगुणी माझी मैत्रीण आहे. मुलाच्या रूपाने नवऱ्याच्या रूपाने त्यांना खूप परमेश्वराने भरभरून त्याचं दान दिलेलं आहे. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावं. आता याच्या पुढचं पुस्तक लवकर त्यांच्या कविताचं येणार आहे कारण खूप त्या पटापट छान कविता करतात. अगदी माझा वाढदिवस जरी असेल तरी तितकी सुंदर मोठीच्या मोठी कविता असते, खूप सुंदर. म्हणजे त्याचे अलंकार वगैरे सगळं म्हणजे मी एक कविता माझ्यावरती लिहिली तर 4-4 वेळा वाचते आणि मग स्टेटसला ठेवते. इतके जणांचे फोन येतात. खूप छान त्यांचा सेन्स फार चांगला आहे, ह्युमर त्यांचा फार चांगला आहे. आणि आपण पुढच्या वर्षी कविता संग्रहाच्या प्रकाशनाला इथे यायचं आहे. मला इथे बोलवलं छान वाटलं आणि तुमचा प्रोग्राम चुकवायचा नाही असं ठरवून मी निघाले पुण्यावर. थँक्यू सो मच. त्याच्यामध्ये ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं आपण उद्घाटन केलं त्या उर्मिला ताई आहेत. लेखिका सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आम्ही पदाधिकारी औपचारिकता म्हणून आम्ही आहोत आणि ज्यांनी 2 शब्द दिलेले पहिल्यांदा ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली त्या आमच्या ज्योत्स्नाताई देखील इथं हजर आहेत. आपण वाचक सगळे महत्त्वाचे आहात कारण वाचक असल्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा नसते. मी मुद्दाम उभा राहायचं कारण असं की वाचनालयाच्या दृष्टीने ज्याला 168 वर्षाची परंपरा आहे असं आपलं हे साताऱ्यातलं अतिशय जुनं असं वाचनालय आहे. त्याला वाचकांची परंपरा तर आहेच मोठी परंतु आनंद सोहळा मी अशासाठी म्हणतो की त्या वाचकांना खाते पुरवणारं लेखक आमच्याकडे असणं आणि वर्षातनं किती प्रकाशनं आमच्याकडे होतात हे वाचनालयाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं असतं. आमच्या दृष्टीने ही मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे हे जास्तीत जास्त असे प्रकाशनाचे कार्यक्रम व्हावे आणि आमचे वाचकांचं रूपांतर हे लेखकामध्ये व्हावं अशी मी या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो. लेखकाचं सामर्थ्य फार मोठं असतं. मी पहिल्यांदा जेव्हा मला मालपुरे मॅडम खाली भेटल्या तेव्हा फार पूर्वी त्या ऐक्यमधला लेख वाचलेला असा मी उल्लेख केला. मी वाचलेले होते ते. पुस्तकाचं महत्व असं असतं की जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्या शब्दांचं आयुष्य कमी असतं. हल्ली टेपमध्ये जरी किती असलं तरी ते पुन्हा पुन्हा ऐकणं कमी असतं. मग त्यांनी वृत्तपत्रामध्ये लेख दिले त्याचं आयुष्य थोडंसं अजून वाढतं. पण जेव्हा पुस्तक येतं त्यावेळेला त्याचं आयुष्य अजून प्रदीर्घ काळासाठी वाढतं. आपण असं बघतो की आपल्या लायब्ररीमध्ये काही की आउट ऑफ प्रिंट असणारे देखील 100-150 वर्षाच्या पूर्वीची पुस्तक आहे. त्याचं डिजिटायझेशन आता सुरू आहे. त्यामुळे पुस्तक लिहिल्यानंतर त्याचं आयुष्य फार प्रदीर्घ काळासाठी वाढत असतं.
त्यासाठी त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन. ज्योतिषाची एक छोटीशी गोष्ट सांगतो की ज्योतिषी कसा महत्वाचा असतो. पूर्वीच्या काळी राजे महाराजे असायचे आणि त्यांच्या दरबारी ज्योतिषी देखील असायचे. त्या राजाला फार उत्सुकता असते की माझं भविष्य काय, म्हणून तो त्या ज्योतिषाला विचारतो. तो फार विद्वान असतो. तो सांगतो की आपल्याला आयुष्यामध्ये आपले जे सगळे जवळचे नियर डिअर्स असे सगळे लोक आहेत त्यांचे मृत्यू बघायला लागतील आपल्याला. राजा फार चिडतो, राजेशाही असते, त्याला तुरुंगामध्ये टाकतात त्याला. दुसरा एक ज्योतिषी येतो, काही दिवसांनी त्याला राजा भविष्य विचारतो. हा ज्योतिषी हुशार असतो. मगाशी उल्लेख केल्यानुसार तो चांगला काउन्सिलर असतो, सायकोलॉजिस्ट असतो. त्यामुळे तो सांगतो की आपल्याला एकाच वाक्यात सांगतो की आपल्याला अत्यंत प्रदीर्घ आयुष्य मिळेल. नातवंड पतवंड यांचे विवाह हे देखील आपल्याला बघायला मिळते. दोघांनी वास्तविक एकच गोष्ट सांगितलेली असते, कारण ज्या माणसाला दीर्घायुष्य असतो, जो 90-100 वर्ष जगतो, त्याच्या बरोबरीच्या अनेक माणसांचे मृत्यू त्याला बघायला मिळतात. पण ज्योतिषाची जी एक सकारात्मक भूमिका लागते आपल्याला, की कुठलीही गोष्ट मांडत असताना ती पॉझिटिव्ह पद्धतीने मांडली पाहिजे. हे मला वाटतं मालपुरे मॅडमचं वैशिष्ट्य अनुराधाताईंनी हेच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला या कार्यक्रमाचं विशेष असं वाटतं की आपण सगळे वाचक हजर आहात. वाचनालयाच्या दृष्टीने आमची अचिव्हमेंट आहे असं मी मानतो की जे आमच्या वाचनालयाशी संबंधित आहे त्यांचं लेखकामध्ये रूपांतर होणं आणि पुढच्या काळात असं जास्तीत जास्त व्हावं. लवकरात लवकर पुढच्या पुस्तकाचा देखील प्रकाशन समारंभ करण्याचा योग नगर वाचनालयाच्या याच जागेवरती आपल्या सगळ्यांना भेटण्याचा योग येवो असं शुभचिंतन करून त्यांना शुभेच्छा देऊन वाचनालयाच्या वतीने 2 शब्द माझे मी संपवतो. धन्यवाद. भवतु सनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्ति. नमस्कार. आज अनामिकाताई मालपुरे यांच्या अंतरंग संस्कृतीचे या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करते. त्यांची आणि माझी ओळख वास्तविक या 2 दिवसातली, पण ज्योत्स्नाताईंच्या बोलण्यामुळे त्यांची ओळख झालेली होती फोनवरनं. ज्योत्स्नाताईंनी मला त्या दिवशी विचारलं की मी अशा कार्यक्रमाला याल का, आहात का इथं. म्हणलं आहे आणि नक्की येईल. काही सध्या उद्योग नाही आहे त्यामुळे मी नक्की येऊ शकते. आणि असले दुर्मिळ कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणं, तिथं हजर राहायला मिळणं, त्याचा एक भाग व्हायला मिळणं हे देखील भाग्यात असावं लागतं नाही का. तर हे भाग्य जे आहे ते ज्योत्स्नाताईंच्यामुळे मला मिळालं. त्यांचे मी आभार मानते. त्यांनी मगाशी बोलताना विदुषी वगैरे वगैरे शब्द वापरले, पण विदुषी वगैरे काही नाहीये. मी साधी अभ्यासिका आहे संस्कृतची. आपटिकल सरांसारखे गुरुवर्य लाभले म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा एक प्रयत्न करतोय आम्ही. या पुस्तकामध्ये आता त्यांनी पण सुरुवातीला सांगितलं, ज्योत्स्नाताईंनी पण सांगितलं की जरी ज्योतिष हा त्यांचा विषय असला, त्या जरी ज्योतिषाचार्य असल्या, तरी पुस्तकाचं नाव आहे अंतरंग संस्कृतीचे. आणि संस्कृतीवर प्रकाश टाकण्यासाठी त्यांनी हा भाग निवडलेला जो आहे. 5 भागामध्ये हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये ज्योतिष हा एक भाग त्यांनी घातलेला आहे. वास्तविक संस्कृती यामध्ये अनेक पैलू समाविष्ट होतात. संस्कृती म्हणजे नेमकं काय हो? चांगली केलेली कृती म्हणजे संस्कृती. संस्कृतीच्या आधी प्रकृती येते, कधी कधी विकृती येते आणि मग संस्कृती येते. त्यामुळे संस्कृती म्हणजे फक्त ज्योतिष वगैरे नाही, हे त्यांच्या या पुस्तकावरून पण आपल्याला लक्षात येते की बाकीच्या अंगांना पण त्यांनी स्पर्श केलेला आहे. कारण संस्कृती ही एका दिवसात निर्माण होणारी गोष्ट नसते. हजारो लाखो वर्ष ही संस्कृती निर्माण व्हायला, प्रसारित व्हायला किंवा विकसित व्हायला जातात. आणि या संस्कृतीचं प्रतिबिंब हे समाजामध्ये आपल्याला दिसत असतं. आता
आता आपल्या भारतीय संस्कृतीपुरता विचार करायचा म्हटलं तर आपली वैदिक संस्कृतीपासून ते आतापर्यंत तिचा प्रवास जर आपण पाहिला तर आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की संस्कृती ही बदलत असते, परिवर्तित होत असते. अगदी आपल्या पिढीतल्या लोकांनी सुद्धा संस्कृतीची कितीतरी रूपं पाहिलेली आहेत. म्हणजे अगदी आपण लहान असल्यापासून आतापर्यंत माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे जे लोक आहेत तिथं त्यांना हा फरक जाणवेल की आपल्या लहानपणी असलेली संस्कृती आणि आज असलेली संस्कृती यात बदल होत जातो. कधी विकास होत जातो, उन्नती होत जाते, कधी अधोगती पण होताना आपण पाहतो. प्रत्येकी आपण हे पाहत असतो, रोज बघत असतो आजूबाजूला की काही गोष्टी खूप छान होत असतात तर काही गोष्टींचा आपल्याला नको वाटतं बघायला. एक एक गोष्टी म्हणजे हे दोन्ही रूप आहेत. तर भारतीय संस्कृती काय सांगते आपल्याला, म्हणजे सण उत्सव साजरे करा पण ते कशा पद्धतीने करा, त्यांच्यामध्ये विज्ञान काय आहे, हे करताना कशाचं भान ठेवलं पाहिजे, हे सगळं आपल्याला ह्या संस्कृतीमधूनच कळत जातं. प्राचीन काळापासून कसे कसे त्यात बदल होत गेलेले आणि याचा अगदी छान त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. आपल्या पहिल्या अपत्याचं खूप कौतुक असतं. त्यामुळं पहिलं अपत्य जसं कौतुकच असतं तसं हे पहिलं पुस्तक सुद्धा त्याचंही कौतुक तसंच होईल अशी मी आशा व्यक्त करते. पहिल्या बाळाचं जसं कौतुक होतं तसंच त्या पहिल्या अपत्याचं तुमच्या कौतुक होईल आणि लोक नक्कीच हे विकत घेऊन वाचतील आणि वाचण्यासारखं हे पुस्तक आहे. तर मगाशी मी म्हटलं की आपली संस्कृती काय आहे, तर सुरुवातीला मी जो श्लोक म्हटला ती आपली संस्कृती. आपली संस्कृती काय शिकवते आपल्याला की आपण एकत्र राहूया, एकत्र सगळ्या गोष्टी करूया, एकत्र राहणं, एकीनं राहणं, एकमेकांचा विचार करणं ही खरी संस्कृती. नेहमीच जे उदाहरण दिलं जातं प्रकृती विकृती आणि संस्कृती बरोबर आपल्याला हे दिसतं बघा. आपल्याला सांगितलं जातं, नेहमी ही कथा सांगितली जाते, एक भाकरी असेल आपल्याकडं तर ती आपण एकट्यानं खाऊन आपलं पोट भरणं ही प्रकृती झाली. आपण खाऊन पोट भरणं आपलं ती प्रकृती आहे, स्वभाव आहे हा. पण दुसऱ्याची पण मला हवी म्हणून ती मी हिसकावून घेणं ही विकृती. आणि मला एक मिळालेली भाकरी आहे, मलाही खूप भूक लागलेली आहे, पण त्याच वेळेला दुसरा आणखी कोणीतरी भुकेजलेला आला तर आपण आपल्यातली अर्धी भाकरी आधी त्याला देतो आणि मग आपण खातो. ही संस्कृती. एकमेकांना मदत करून, एकमेकांना सहकार्य करून सगळ्यांनी आपली उन्नती साध्य करणं ही आपली संस्कृती. एकमेकांचे पाय ओढणं नाही, एकमेकांचे पाय ओढून मागं टाकून आपण पुढे जाणं. स्पर्धा चुरस आवश्यक आहे, पण ही स्पर्धा चुरस करत असताना कुठल्या पातळीपर्यंत करावी, कशी करावी, सकस स्पर्धा कशी असावी हे देखील महत्वाचं असतं. मग त्यावरून सगळ्या आपल्या आचरणावरून आपली संस्कृती आपल्याला कळत असते. आणि या पुस्तकामध्ये ज्योतिषाचा जो उपयोग यांनी पण आता त्यांच्या मैत्रिणींना सांगितलं किंवा त्यांनी स्वतः सांगितलं आणि मी थोडंसं चाललेलं आहे पुस्तक प्रकाशनापूर्वी. तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की ज्योतिष म्हटलं की खूप अंधश्रद्धा निर्माण होतात आपल्या मनात. एक तर त्या ज्योतिषाविषयी तिरस्कार निर्माण होतो किंवा अतिश्रद्धा निर्माण होते की जी अंधश्रद्धेकडं जाते. म्हणजे पाऊल उचलताना पहिल्यांदा कुठलं पाऊल टाकायचं इथपासून जर तुम्ही विचार करत असाल तर मग हा विचारच करत बसायला पाहिजे. तर ह्या अंधश्रद्धा नष्ट होतील
अशा पद्धतीनं त्यांनी हे ज्योतिषाचं पुस्तक, हे संस्कृतीचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं त्या पुस्तकातून आपण ज्योतिष ज्या वेळेला बघतो त्यावेळेला त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, किती अवलंबून राहायचं किंवा अघोरी प्रयोग किती करायचे यालाही काहीतरी मर्यादा असाव्या लागतात. आणि त्यासाठी त्यांनी ते गोहत्या वगैरे किंवा पशुहत्या यासाठी जे त्यांनी उदाहरण दिलं, नारळाच्या फळाचं श्रीफळ, श्रीफळ त्याचं शिरफळ, त्याचं श्रीफळ शिराच्या आकाराचं, मस्तकाच्या आकाराचं आहे म्हणून ते श्रीफळ. शिवाय त्याला 3 डोळे, तो आपल्याला 2च असतात. शंकरासारखे याला 3 डोळे आहेत आणि त्यामुळं याचं तुम्ही बळी द्या, पशूंची बळी देऊ नका. हे अतिशय छानपणाने त्यांनी त्यामध्ये मांडलेलं आहे आणि अतिशय सुंदर रीतीनं त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. अभ्यासपूर्ण रीतीनं ते पुस्तक लिहिलेलं आहे. तर याच्यातून संस्कृतीचे काही पैलू आपल्याला त्यांनी जे दाखवलेले आहेत ते नक्कीच वाचण्यासारखे आहेत. आपण सगळ्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं अशी मी आपल्याला आवाहन करते. शिवाय त्यांच्या मैत्रिणीने एक अनुभव पण काही सांगितले. त्याच्यावरून एक कळतं की त्या नुसतं ज्योतिष सांगत नाही तर काउन्सिलिंग सुद्धा करतात. लोकांना ते पटवून देणं हेही महत्वाचं आहे ना, की कुठपर्यंत श्रद्धा ठेवायची, कशी ठेवायची हे देखील महत्वाचं असतं. जे कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून कुठला तरी धनाचा साठा मिळणार आहे म्हणून करा हत्या आणि मिळवा आपल्याला घर, असं नाही ना होत. ही विकृती झाली. दुसऱ्याचं घर मिळवण्यासाठी एखाद्याची हत्या करणं, आपलं काहीतरी साध्य करून घेण्यासाठी कुणाचा तरी वध करणं हे योग्य नाहीये. तर ह्या पद्धतीनं किंवा आपल्या भविष्यात प्रत्येकाला आपल्या भविष्याविषयी पुढं काय वाढून ठेवलेलं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. बरेच लोक कुठलाही पेपर आल्याबरोबर आधी आजचं भविष्य काय आहे ते बघतात आणि मग ठरवतात कुठं जायचं, काय करायचं. इतकंही योग्य नाही ना. आपलं जे काम आहे, आपलं जे कर्म आहे, भविष्य म्हणजे तरी काय आहे ना, मी बरोबर बोलत असेल. आपलंच कर्म असतं, आपल्याच कर्माची फळ संचित म्हणतो, दैव म्हणतो, कर्म म्हणतो त्याला. आपल्याच कर्मांची फळं असतात. मानला तर देव नाही तर दगड, या पद्धतीनं सगळ्या ह्या गोष्टी असतात. आणि त्यामुळं एखाद्या गोष्टीच्या किती अधीन जायचं आणि आपल्याला उपयुक्त असं त्यातलं काय आहे ते कसं घ्यायचं हे पण या पुस्तकातून आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. कारण ज्योतिष म्हणलं की मगाशी पण सांगितलं एकाने, मला त्यांनी सांगितलं की हे शांत करा, ती शांत करा, इकडं हे करा, तिकडं ते करा, हे दान करा, ते दान करा. म्हणजे इतके ते उपद्व्याप लागतात ना आणि सगळं खर्चिक, अतिशय खर्चिक गोष्टी असतात की त्या माणसाला वाटतं कुठून गेलो आपण, हे सगळं करणं आपल्याला शक्य नाही. मग आता काय होणार, उलट आणखीन त्याची चिंता वाढते की हे मला करणं शक्य नाहीये, माझ्याकडे इतका पैसा नाहीये. आणि यांनी जर मला सांगितले हे दान करा, दान धर्म करा, कुठून देणार मी, म्हणजे माझं काही खरं नाही असं वाटण्याची शक्यता असते. तर ज्योतिष जाणून घेऊन नैराश्य येता कामा नये. त्याच्यातून काहीतरी आपल्याला सकारात्मकता मिळाली पाहिजे, त्याच्यातून काहीतरी करण्याची स्फूर्ती मिळाली पाहिजे. आणि त्यामुळे त्या जे समुपदेशन करून करतात लोकांना, जे जरी त्यांचं काही वाईट घडणार असेल त्यांच्या पत्रिकेनुसार वगैरे, आणि त्यांनी परवा बोलताना म्हणल्या फक्त ज्योतिष म्हणजे ज्योतिषशास्त्रावरती आधारित असलेलं भविष्यच नाही, त्या अंकशास्त्राचा पण त्यांनी अभ्यास केलेला आहे, फेस रिडिंग पण आहे. बघा आपले चेहरे वाचून त्या ओळखतील आपल्याला काय. तर एक अनुभव म्हणून सांगते मी फक्त, म्हणजे काही काहींना कसं खरंच कळत असतं त्यातलं
मी अगदी लहान होते SSCला त्यावेळेला. परीक्षा नुकतीच झाली होती. माझी आई ग्रामसेविका होती, त्यामुळे ती असायची तिकडं, आम्ही सुट्टीला जायचो. आईला बरं नव्हतं म्हणून तिचा रजेचा अर्ज मी तिच्या ऑफिसमध्ये गेले मेढ्याला. आणि दुसऱ्या दिवशी आई गेली आणि म्हणली तुझं आता लगेच लग्न होणार आहे 8-15 दिवसात. म्हटलं कोणी सांगितलं? मला अजून पुढे शिकायचंय म्हटलं. तर तिच्या ऑफिसमध्ये एक जण होते, माझ्याशी काही बोलले नाही काही. मी त्यांच्या टेबलावरती अर्ज ठेवला आणि बाहेर पडलो होतो आम्ही. पण तेवढ्या वेळात त्यांनी माझा चेहरा काय वाचला कोणाला माहिती. आणि खरोखरीच 15 दिवसात माझं लग्न झालं. म्हणजे शिक्षण राहिलं सगळं बाजूला, म्हणजे त्या माणसाचं फेस रिडिंग किती करेक्ट होतं. मला आश्चर्य वाटलं त्यावेळेला की खरोखरीच एवढं कळू शकतं का ह्या लोकांना. त्यामुळे ह्या लोकांच्या समोर जाताना जरा जपून जायला पाहिजे ना. आपल्या मनात काय आहे ते चेहऱ्यावर येतं ना. असो, विनोदाचा भाग सोडून देऊया आपण. पण भविष्य खरंही ठरतं, फक्त त्याच्यात किती मागं लागायचं. आणि भविष्य चुकीचं आहे, आपलं वाईट आहे म्हणून प्रयत्न सोडून द्यायचे का? कारण शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे ना. यश मिळायचं तेव्हा मिळेल. आपल्या भर्तृहरीने पण म्हणून ठेवलेलं आहे एके ठिकाणी की जितकं जेव्हा आणि जिथं मिळणार आहे तितकं तेव्हा आणि तिथंच ते मिळणार आहे. म्हणजे मला त्यावेळेला खूप शिकायची हौस होती, शिकायचं होतं, मला लग्न करायचं नव्हतं, पण त्यावेळेला नाही झालं. पण माझा नवरा चांगला मिळाला मला, त्यानं मला शिकायला परवानगी दिली, मला शिकायला प्रोत्साहन दिलं, माझ्या बरोबरीनं उभा राहिला आणि मी शिकले. पुढं झालं माझं कल्याण. म्हणजे होणारच नाही असं काही नसतं, फक्त आपण प्रयत्न करणं सोडून द्यायचं नसतं. हेही भविष्यातून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपल्या संस्कृतीच्या विकासासाठी, उन्नतीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. संस्कृती ही फक्त परिवर्तित होणारी असते एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या परिवर्तनाशी, बदलांशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. कधी कधी जुळवून घ्यायचं आणि जुळवून घेता घेताच आपण पुढे जाऊ शकतो. तर हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं. आमच्या वेळेला असं होतं आणि आमच्या वेळेला तसं होतं, हेच बरोबर आहे हे असं नाही. मुलांनी प्रश्न विचारले. आपण आपल्या आई वडिलांना, माझी आजोबांना खूप प्रश्न विचारले, आपल्याला पण शंका होत्या, पण त्यांची उत्तर आपल्याला कधी मिळाली नाही. त्यांनी कधी दिलीच नाही. तुला काय करायचं सांगितलं ना, ते करायचं नाही म्हणजे ना. तर असं नाही, आताची मुलं तशी नाही. आणि हे योग्य आहे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला. हे का करायचे, याच्या मागं शास्त्र काय आहे हे आपल्याला सांगता यायला पाहिजे, तरच ती संस्कृती टिकून राहते. आणि संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर पुढच्यांची थोडंसं मिळतं जुळतं, थोडं आपलं पटवून घेऊन आपल्याला ती पुढं न्यावी लागते. आपण बघा, संस्कृती ही पशुपक्ष्यांना आहे का? त्यांची पण एक ठराविक संस्कृती आहे, पण त्यात बदल होत नाही. त्यांची जी जगण्याची पद्धत आहे, त्यांचं जे वागणं आहे ते वर्षानुवर्ष परंपरेनं तसंच आहे. जेव्हापासून त्यांची उत्पत्ती झाली आहे तेव्हापासून सुगरण त्याच पद्धतीचं घरटं बांधते. आपलं कसं आहे का? आपण दगडाच्या गुहेत पण राहिलेलो आहोत, शेणामातीच्या घरात पण राहिलेलो आहोत. कुठं आपण आलोय का? किती सुंदर सुंदर आपली घरं असतात. एक राहण्याचीच पद्धत नाही, खाण्यापिण्याची असेल, सगळ्याची असेल. तर हे बदल आपण स्वीकारले पाहिजे आणि त्या बदलांना घेऊन पुढं आपल्याला जायला पाहिजे. अनामिकाताईंनी अतिशय सुंदर रीतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि इथे फार वेळ घेत नाही आपला. त्यांचं आता दुसरंही अपत्य येऊ घातलेलं आहे, तर ते काव्य संग्रहाचं पुस्तक आम्हाला लवकरच वाचायला मिळो अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आपण मला या ठिकाणी याची संधी दिली आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. बहिरंगासाठी सुद्धा प्रतीक मालकोर यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो. त्यांनी
नेहमी असं म्हणतात की पुस्तक सुद्धा वास घेतला की चांगलं वाटतं, बाहेरचं पाहून आतलं वाचावं असं वाटतं खरं म्हणजे. नाहीतर आपलं पाठीमागचे 4 शब्द वाचून सोडून देतात लोक, सगळं पुस्तक काही वाचत बसत नाही. म्हणून बहिरंग अतिशय महत्वाचे असतात आणि ते अतिशय समयसूचक असे बहिरंग सुद्धा केलेले आहेत प्रतीकनी. त्यालाही मी शुभेच्छा देतो, दोघांनाही शुभेच्छा देतो. बऱ्याच वक्त्यांनी आपापली मतं या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहेत. प्राध्यापिका आरांडे यांनी तर उद्बोधन अतिशय सुंदर केलेलं आहे. याच्यामध्ये 3 पार्ट आहेत या पुस्तकामध्ये. मी सुद्धा काही फार पूर्ण वाचलंय असं नाही, पण 3 मी हेडिंग्ज वाचली आणि मला कळलं की याच्यात काय आहे ते. आणि तसं प्राध्यापिका राणकेंनी सांगितलं त्याप्रमाणे फक्त काही ज्योतिष हा किंवा भविष्य या बाबतीत लिहिलेलं याच्यात नाहीये. कारण सगळे विषय जे आहेत ते 3 विषय आहेत. ज्योतिष विषय पहिला विषय आहे, त्याच्यामध्ये 23 चॅप्टर्स आहेत. संस्कार हा दुसरा आहे, त्याच्यामध्ये पण तेवढेच आहेत. आणि याच्यामध्ये सण आणि उत्सव त्याच्यापेक्षा कमी आहेत. आणि सण आणि उत्सव याच्यामध्ये सुद्धा तेवढेच चॅप्टर्स आहेत. म्हणजे एकूण 66 चॅप्टर्स या पुस्तकामध्ये आहेत. मला असं वाटतं की हे सण आणि त्याचे उत्सव किंवा संस्कारांचे निरनिराळे प्रकार त्यांनी सांगितले. हे ज्योतिष विषयासाठी हे निवडायचं कारण काय? संस्कार आणि याचं काय असावं महत्व, असावं का नाही, असेल का, काहीतरी विचार करूनच लिहिला असेल. अतिशय त्या विचारी आणि विवेकी लेखिका आहेत. आणि गृहिणी सुद्धा सगळ्या सांगितलं, आमच्या वहिनी सुद्धा आहेत त्या. म्हणजे त्यांचं नाव जरी त्यांनी ठेवलेलं नसलं स्वतःचं किंवा आमच्या त्यांच्या पतीने सुद्धा ठेवलं नसलं तरी ते एका विषयात प्रवीण आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या अनामिका प्रवीण मालपुरे, त्यामुळं त्या मात्र प्रवीण आहे, पण स्वतःचं नाव मात्र त्यांनी झाकून ठेवलेलं आहे, ते अनामिका ठेवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्यांनी विचार केलेला आहे. या 3 गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात का असावा? तर प्रबोधनासाठी आहे, समाज प्रबोधनासाठी हे विषय घेतलेले आहेत. समाज प्रबोधन करत असताना अंधश्रद्धे, आता प्राध्यापिका आरांडींनी अतिशय उद्बोधन चांगलं केलेलं आहे. या पुस्तकाच्या बाबतीत वाचन करत असताना काय विचार केला पाहिजे याचं उद्बोधन चांगलं केलेलं आहे. म्हणून समाजाप्रती आपलं काही देणं असेल, लेखन जर समोर ठेवत असू आपण, तर ते समाजाला काहीतरी ज्ञान देण्यासाठी असलं पाहिजे. उगाच आपलं सांगितलं असं नाहीये. आता देशमुख वहिनींनी काही त्यांचे अनुभव सांगितले. खरेच बऱ्याच जणांचे तसे अनुभव आहेत. मी एक खरं म्हणजे मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, मी डॉक्टर आहे. त्यामुळे मी याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकेल, हरकत नाही. पण उद्बोधनाचा मी मुद्दाम उल्लेख त्या ठिकाणी करतोय की सण उत्सवांचा काय संबंध असावा, संस्कारांचा काय संबंध असावा. आपण सुरुवातीला दीपप्रज्वलन केलं. काय म्हणतो आपण संस्कारात आहे, आज कितपत ते आपण पाळतोय, सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. काय याचा अर्थ? शुभम करोति कल्याणम, कुणाचं? आपलं मानवाचं. शुभम म्हणजे चांगलं, त्यामुळेच माणसाचं कल्याण होणार आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. आणि काय होणार आहे? आपल्याला संपदा कुठली मिळणार आहे? आरोग्याची. आता विशेष म्हणून सांगतो, भविष्य बघायला जाणारे जास्ती लोक धनवानच असतात, अधनवान नसतात. कारण पुढं काय फार मोठी चिंता पडलेली असते त्यांना. तो विषय सोडून घेऊ आपण. तर आरोग्यम धनसंपदा, संपदा कुठली? तुमच्या आरोग्य जर चांगलं असेल ना तर तुम्हाला काही बघायची गरज नाहीये. म्हणून याला नमस्कार करायचा. पुढची ओळ जास्त महत्वाची आहे. आरोग्यम शत्रुबुद्धी विनाशाय, शत्रुत्वाची बुद्धी आपल्यातनं नाश होऊ दे. शत्रू विनाशाय म्हणलेलं नाहीये. आपल्यात असणारी दुसऱ्याबद्दलची शत्रुत्वाची भावना नष्ट झाली पाहिजे. तर मग काय होणार आहे? शत्रुबुद्धी विनाशाय दीपोज्योती नमोस्तुते. त्यासाठी मी दीपाला, ही ऊर्जा आहे. काय आहे ही ऊर्जा? सकारात्मकतेची ऊर्जा आहे. म्हणून दीप प्रज्वलन करायचं. म्हणून हे शुभम करोति रोज संध्याकाळी देवा, आता देव हा शब्द परत आणखी फारच घोटाळ्याचा आहे. तर देवापाशी दिवा लावल्यानंतर आपण हा श्लोक म्हणायचा आहे रोज. मुलाला सांगायचंय म्हणायला. कशासाठी सांगायचंय? मग आपणही म्हणायचं आहे. मोठ्या मुलांनी
मुलांवर संस्कार करायचे लहानपणापासून, म्हणून मुलांना घेऊन बसायचे. असे अनेक श्लोक वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत. त्याचा सकारात्मक जगण्यासाठी उपयोग आहे. आपली ही सृष्टी निर्माण झालेली आहे, पंचमहाभूतापासून निर्माण झालेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे काय आहे हो शेवटी? या सृष्टीमध्ये या 5 तत्वांशिवाय काहीही नाहीये, काहीही नाही. मग काय, पृथ्वीला नतमस्तक झालंच पाहिजे. का नाही व्हायचं पृथ्वीला नतमस्तक? नेहमी तुम्ही बघा, गाण्याचे कार्यक्रम असतील, नाट्य अभिनय कलाकार असतील, व्यासपीठाला नमस्कार करून वर चढतात. काय आहे हे व्यासपीठ? म्हणजे काय आहे? पृथ्वीचा अंश आहे. ज्या पृथ्वीवर आम्ही जन्मभर उभे राहून तिला वजन, आपल्या वजनाचा त्रास देतोय, तिच्यापाशी नतमस्तक नको व्हायला. हा संस्कार आहे. आणि मग हे संस्कार कशात घातले? सण उत्सवात घातले. रांगोळी का काढायची? त्याला भूमी अलंकरण हा शब्द आहे संस्कृत मधला. भूमीला अलंकार घालायचे, त्याला रांगोळी असं म्हणतात. मग रोज वेगवेगळी रांगोळी काढायची. मग ती कलात्मकता स्त्रियांच्यात यावी म्हणून रांगोळी, भूमी अलंकरण सांगितलेलं आहे. हे कधी काढायचं असतं? प्रत्येक सणाला वेगवेगळी रांगोळी काढायची. रोज तीच नाही काढायची, ठिपक्याची असतेच. पण सगळ्या रांगोळ्या ठिपक्यांच्याच आहेत, पारंपरिक. नवीन सोडून द्या. आता पुरुष सुद्धा रांगोळी काढतात बरं का, चांगले, असं काही नाहीये. स्त्रियाच काढतात. तो हक्क स्त्रियांचा जरी असला. पृथ्वी, आप, काय चाललंय हो आज? वेळी वेळी आप, काय पावसाचं काय चाललंय? कुणाला सांगता येते का? उद्या इतका पाऊस पडणार आहे, घरातनं जाऊ नका. कुणीतरी सांगितलं का होय भविष्य आपल्या? काय दो परवा दिवशी पाऊस. दुसरं असं आहे की काल परत अमरनाथाची यात्रा बंद करावी लागली. मग सुरूच केली नसती ना कुणी आधी सांगितलं असतं तर. एवढा पूर, माणसं वाहून गेली. तो 18 लोकांचा मृत्यू झाला. अमरनाथाला हे अपेक्षित होतं का? विचार करण्यासारखी गोष्ट. पृथ्वी आज भूस्खलन होतंय. का होतंय? पूर्वी होत नव्हतं एवढं. भूस्खलन काय? प्रगतीशिवाय, गतीशिवाय प्रगती नाही हे निश्चितच आहे. ज्ञानाची गती पाहिजेच, पण त्या प्रगतीमुळे विनाश सुद्धा होत नाही ना, हेही बघितलं पाहिजे ना. आज आपण नवीन नवीन रस्ते करतोय, डोंगर फोडतोय, डोंगराचा पाया जातोय आणि भूस्खलन होतोय. पृथ्वीचा विचार कोण करणार आहे? या पृथ्वीला नमन करण्यासाठी म्हणून काही नियमच आपल्या मनात ठरवले पाहिजे. प्रगती करायचीच आहे. प्रगती करत असताना विज्ञानाचा विचार झाला पाहिजे. माझं तर असं मत आहे, मी स्वतः डॉक्टर आहे आणि मी कुठं गेल्या मॅडम ते रामगडिया मी मास्टर ऑफ सायन्स इन सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बिहेवियरल मॅनेजमेंट शिकलेलो आहे. आता उल्लेख केला, माझा परिचय अनामिका वहिनीशी खूप जुनाच आहे. मी त्यांच्याशी अनेक वेळा बोललेलो आहे. त्या माझ्या घरी सुद्धा आलेल्या आहेत. त्यावेळेला मी अनुभव सांगितला त्याचा, एक वेळ मिळाला तर. आभाराचं काम जास्त करू नये, पण मला मधी बोलायचं होतं. मी म्हटलं एकदमच बोलतो. मला काही सांगितलं की तुम्ही बोला या पुस्तका या विषयासंबंधी, पण मी म्हटलं आभार प्रदर्शनातच मी बोलतो, 2-2दा स्टेजवर न पाहिजे. जिथं विज्ञान संपतं ना, म्हणजे विज्ञानाला उत्तर सापडत नाही, तिथं मग अनेक शास्त्रांचा आधार घेतला जातो. त्यातलं हे शास्त्र आहे, वैदिक शास्त्र. ते शास्त्र आहे, पण बरं का, शास्त्र आहे, शास्त्र नाही असं नाही. पण जिथं विज्ञान संपतं, विज्ञानाला उत्तर सापडत नाही. उदाहरणार्थ कोरोना, जर हे 5 वर्षापूर्वी सांगितलं असतं सगळ्यांनी तर किती वाचले असते बोलो. का नाही सांगता आलं हे? काय होतं हे? विज्ञान थिटं पडतंय. कोरोनात औषधच नाही आहे हो कोरोनाला अजूनपर्यंत सुद्धा. रेमडेसिवीरचे कुठे गेले? 5,000चं रेमडेसिवीर आज फुकट कोणी घेत नाहीये. कुठं गेलं ते? मी डॉक्टर असूनही सांगतोय बरं. विज्ञान जेव्हा थिटं पडतं त्यावेळेला इथून सुरुवात होते इतर शास्त्रांची. मग माणूस हा नेहमी आशेवर जगत असतो. त्याला ॲश्युरन्स असं म्हणतात, रिॲश्युरन्स. मग रिॲश्युरन्स काय आहे? तर काउन्सिलिंग आहे शेवटी. मग काउन्सिलिंग करत असताना अनेक उदाहरणं द्यावी लागतात, अनेक दाखले द्यावे लागतात, त्यालाच काउन्सिलिंग असं म्हणायचं. म्हणजे मी बघितलंय 36 गुण, खरं 3 आणि 6 उलटेच आहेत आकडे, तरी सुद्धा घटस्फोट झालेले आहेत. आणि ज्यांचे गुणच जुळत नव्हते, गुण बिलतच होत नव्हते, सुखानं नांदतायत पोरं, नातवं सुद्धा झाले. काय आहे होय? म्हणजे फक्त त्याच्यावरच आहे का? नाही, अनेक गोष्टी आहेत. जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सुद्धा जास्त महत्वाच्या आहेत. आणि त्याचं समायोजन दोघांच्यात झालं पाहिजे. आहे ना, माझी कोंबडी हरवली, कुठल्या दिशेला गेली असेल, हे मी ऐकलेले शब्द विचारणाऱ्यांचे. कोंबडी कुठं गेली, उत्तरेला का पूर्वेला का, थांबा काय गणित मांडत असतील शास्त्राप्रमाणे, तुमची उत्तरेकडे कोंबडी सापडेल असं मी ऐकलेलं बरं का.
खरं असेल, मी टिंगल, माझा अभ्यास नाही, मी तर अजिबात त्याच्यावर काही बोलणार नाही, पण असं सुद्धा कुठंतरी आशेचा किरण, इट इज कॉल्ड ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि रिअश्युरन्स. मोठे ज्या वेळेला आघात होतात माणसाच्या मनावर, उत्तर सापडेनासं होतं. मग उत्तर सापडेनासं ज्या वेळेला होतं त्यावेळेला कुठंतरी उत्तर शोधण्यासाठी जावं लागतं. मग विज्ञान ज्या वेळेला उत्तर शोधत सांगू शकत नाही त्यावेळेला मग कुणाचा आधार घ्यायचा? तर आमच्या सातारमध्ये मालविका अनामिका मालपूर यांच्याशिवाय पर्यायच नाहीये असं मी निश्चित म्हणेन. निश्चित मी बघितलेलं आहे त्यांचं काम. आणि वहिनी म्हणाल्या तसं अजिबात नाही हो काही पैसे, म्हणजे ते कधी असं ऐकलं 5 दाणे उडदाच्या खिशात ठेवा, लवंगा 5 खिशात ठेवा, त्याच्या 8 दिवसांनी बदला, असले त्यांचे उपाय. म्हणजे नारायण नागबळी करायलाच पाहिजे का? नो. त्यांनी प्रकरण लिहिलंय बरं त्याच्यात, पण ते करायलाच पाहिजे का? नो, करायलाच पाहिजे असं नाही सांगतात. आता शेवटी काय माहिती का, या जगामध्ये सगळ्याला जगण्याचा अधिकार आहे. कुणाला जगण्याचा अधिकार आहे? कपडे शिवतो त्याला जगण्याचा अधिकार आहे, लाकडाचं काम करतो फर्निचर तो त्याला जगण्याचा अधिकार आहे, शेती करतो त्याला जगण्याचा अधिकार आहे, जो चपला शिवतो त्याला जगण्याचा अधिकार आहे. मग वैदिक करणाऱ्याला जगण्याचा अधिकार नाही का? मग त्याला जगायचे पैसे येऊनच ना, मग दक्षिणा द्यावी लागते, त्याच्यावर तो जगतो. मग हे रिअश्युरन्स देऊन लोकांना तो जगतो. म्हणजे त्याला आघोरी करायला सांगतो का? 2 गोष्टी मला विज्ञानालाही कळलेल्या नाहीत. विज्ञान साधारण सांगतं इतक्या तारखेला इतक्या तारखेला, त्यातलं एकच सांगतं जन्माची वेळ, किती दिवसांनी डिलिव्हरी होणार आहे सांगतात ना, ते आपल्याला कॅल्क्युलेशन कळतं, त्या दिवशीच होतं असं नाही, 1-2 दिवस अलीकडे पलीकडे होतं. पण साधारणपणे कधी एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट तुम्हाला आता अनुभव असेल, लिहिली असते आपल्या कार्डवर त्या गायनेकॉलॉजिस्टनी. जन्माची वेळ आणि मृत्यूची वेळ ही कुणालाही सांगता आलेली नाहीये, ती अजून नियतीनं हातात ठेवली. आणि तुम्हाला मृत्यूच येणार आहे 15 वर्ष आधी एखाद्या भविष्यवक्त्यानं सांगितलं तर तो रोजच मरेल, 15 वर्षाच्या ऐवजी 15 दिवसात मरायला लागेल. अशी उदाहरणं आहेत, अशी उदाहरणं आहेत. म्हणून विज्ञान जिथं थांबतं ना त्याची उत्तर आपण इतर शास्त्रात म्हणतोय मी, अशास्त्रीय नव्हे, आपण शोधायला लागतो. आणि मग त्याचा वापर करून आशादायी आपलं वृत्ती बनवतो, सकारात्मक विचार करतो आणि मग त्याचा उपयोग आपल्याला जीवनामध्ये होत असतो. पण मित्रमैत्रिणींनो, एक लक्षात ठेवा, फार भूतकाळाचा उगाळत बसू नका, भविष्याची चिंता करू नका, वर्तमानातला आनंद सोडू नका. हे सगळ्यात तत्व लक्षात घेतलं पाहिजे या संस्कृतीतून आणि या सणांच्या माध्यमातून. मी पृथ्वी आप तेज, हे काय हो तेज? ते तिथं ज्योत लावली, हे तेजच आहे. आता भटजी सुद्धा म्हणायला लागले विद्युत दीपम समर्पयामी, कारण फॅन चालू एवढे असतात, उकडतं कार्यालयात आणि ते सगळे विजून जातात हो, याचं ओवाळायचं निरांजन वगैरे. विद्युत दीपम समर्पयामी, ओके, हे तेजच आहे ना शेवटी. सूर्य हे तेजच आहे. आज इलेक्ट्रिसिटी कमी पडायला लागल्यावर सोलर एनर्जी आलीच ना आपल्या मदतीला, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आतमध्ये समुद्राचं, आज समुद्र हटवून जागा तयार करायला लागले मुंबईमध्ये. अजून 20 वर्षांनी वैज्ञानिक भविष्यवेत्यांचं हे आहे की फोर्ट पाण्याखाली जाईल मुंबईतून, गेटवे ऑफ इंडिया पूर्ण पाण्याखाली जाईल. याचं कारण असं आहे की त्या समुद्राच्या काठावर असणारी वनस्पती तोडायला लागले. मी विसरलो त्याचं नाव, सांगीन आठवलं तर. आणि ती तोडायला लागली की जी जमीन साठवून ठेवते, हॉटेल मालकांनी ते सगळं काढून तिथं हॉटेल बांधायला सुरुवात केली आहे. समुद्र आत यायला लागलेला आहे त्यामुळे. आणि दुसरं असं आहे की समुद्रात माणूस जायला लागलेला आहे, जमीन तयार करतोय, किती हजारो फूट माती घालून, दगड घालून, आणि त्याच्यावर बिल्डिंग बांधतायत, त्याच्यावर रस्ते बांधतायत, त्याच्यावर रेल्वे बांधतायत. काय होईल त्या पाण्याने? कुठं जायचं? 3/4 पाणी आहे या पृथ्वीवर. 3/4 पाणी, 1/4 आपण राहतोय जमिनीवर. 3/4 पेक्षा कमी पाणी होणार नाहीये कधी. समुद्रात आपण किती आत गेलो तर दुसरीकडनं समुद्र बाहेर येणार. आप पृथ्वी, आप तेज यांच्या प्रती कृतज्ञताच पाहिजे. म्हणून रथसप्तमीला असेल आपण सूर्याची पूजा करतो. का घातलंय हे धर्मामध्ये? माणसं धर्माला फार घाबरतात. कशाला घाबरणार नाही तो? ऑफिसमध्ये काम करत असतील तर बॉसला घाबरणार नाही, पण धर्मात घातलं का घाबरतात. घाला धर्म, घाबरलीच पाहिजे. देवाच्या नावावर टाकलं की घाबरलंच पाहिजे. असं रथसप्तमीला दूध घालवायचंय. हे कशासाठी? याच्यात उत्तर तुम्हाला याच्यात आहेत, त्याची उत्तरं सापडतील. म्हणून मुद्दाम सांगतोय. अतिशय ओघवत्या भाषेमध्ये आणि उदाहरणं खूप चांगली घेऊन त्यांनी याचं स्पष्टीकरण यात केलं. गणेश म्हणजे काय, गणपतीची पूजा म्हणजे काय, हे सगळं याच्यात सांगितलं. इतर सुद्धा आहे. तेज, वायू,
आज काय झालं कोकणाचं गेल्या वर्षी? त्या वायूनं काय केलं? ही ऊर्जा आहे, पंचमहाभूत ही ऊर्जा आहे या सृष्टीतली, आपल्या हातात नाही. कितीही विज्ञान पुढे गेलं तरी घरच्या घर, वाड्याच्या वाड्यात शेती बरबाद झाली कोकणात गेल्या वर्षी सुनामी हा त्याचाच परिणाम आहे. हा कशाचा परिणाम आहे? प्रदूषणाचा परिणाम आहे. आणि ही प्रदूषण कमी करणं म्हणजे आपण सृष्टी वाचवणं आहे. हे कधी कळणार आहे लोकांना? आकाश हे जे पोकळी आहे ना सगळी, 4 भिंतीतली असेल किंवा पृथ्वीच्या भोवती असेल, त्याला आकाश असं म्हणतात. त्याची गरज आहे का? आहे ना. श्वास घेता येईल का आपल्याला? पोकळी नसेल तर तेही पाहिजेच. मग ही तत्व या सणात आणि संस्कारात सांगितलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. मी आयुर्वेदाचा अभ्यासक असल्यामुळं सूत्र एक सांगतो या अनुरोधानं. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरा. आदर कशाचा करा? वैद्यकीय शास्त्राचा केला पाहिजे जास्त प्रमाणात. असं आजचं मॉडर्न मेडिकल सायन्स म्हणजे इव्हॅल्युएटेड आयुर्वेद आहे, काहीही फरक नाही. त्या काळी मायक्रोस्कोप नव्हता, बायोकेमिकल लॅबोरेटरी नव्हत्या, म्हणून ते टेस्ट ट्यूब मध्ये टेस्ट करता नाही आलं. आज लॅबोरेटरीज आहेत. हे आधुनिक जे वैद्यक क्षेत्र आहे ते कशावर डेव्हलप झालेलं आहे? या सुविधांमुळे डेव्हलप झालेलं. फिजिक्स, आज MRI म्हणजे काय आहे? फिजिक्सची इव्हॅल्युएशन आहे. हे निर्माण पूर्वीच्या काळी ते नव्हतं आणि नसतंच. 20 वर्षापूर्वी MBBS झालेल्या डॉक्टरांना विचारले, तुला काय कितपत माहिती होतं HIV बद्दल? नाही, एक चॅप्टर होता वळीचा. हे नसतंच. जुन्या डॉक्टरांना विचारा तुम्ही, MRI होतं का तुम्हाला शिकायला? नव्हतंच. 40 वर्षापूर्वी जे MBBS झाले त्यांना विचारा, MRIचं तुम्हाला काय माहिती होतं? नो, त्यांना काय माहिती नव्हतं. पण प्रत्येक दिवशी शिकायचं असतं, यातनं ते तयार झाले. तसं आपण या गोष्टीतनं प्रत्येक दिवशी शिकायचं असतं. मानवी जीवनाचे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम. म्हणजे 4 पुरुषार्थ जर पाळले आपण जीवनामध्ये तर यशस्वी होतो. त्याचं मूल, आरोग्याचं मूल काय आहे? तर हे 4 पुरुषार्थ आहेत. ही काही आयुर्वेदातलं हे सूत्र, हे काही कुठल्या याच्यातलं नाही, कुठल्या महाभारतातलं नाही, रामायणातलं नाही, ज्ञानेश्वरीतलं नाही किंवा गीतेतलंही नाही. हे एका मेडिकल सायन्सनं सांगितलेलं आहे. जे शब्द तुम्हाला आता फिलॉसॉफी वाटतील, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, धर्माप्रमाणेच वागलं पाहिजे तर म्हणजे कर्म चांगलं केलं पाहिजे तर माणसाच्या हातनं कर्म चांगलं झालं तर आपलं चांगलंच होणार, कधी वाईट होणार नाही. अर्थ हा सचोटीनंच मिळवला पाहिजे. भ्रष्टाचाराने मिळवलेला पैसा रात्री झोप येऊ देत नाही अजिबात. मग त्यातनं जे आजार होतात, हायपरटेन्शन, डायबिटीस, लिव्हर सिरोसिस, हे सगळे आजार कशाचे आहेत? आज का प्रमाण त्याचं वाढलंय? युरिनरी कॅल्क्युलस म्हणजे मूतखडा ज्याला म्हणतात, कशाचं? आपली सिस्टीम जी आहे शरीरातली ती का डिस्टर्ब होते? स्ट्रेसमुळे होतं काय? मेंदूवर ताण वाढतो आणि मेंदू आणि एंडोक्राइन सिस्टीम जी आपली सगळ्या शरीर ती डिस्टर्ब होते आणि शरीरातली सगळी कार्य फिजिओलॉजीच डिस्टर्ब होऊन जाते आणि त्यामुळे हे आजार येतात. म्हणून धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. मी प्राध्यापक असेल तर प्राध्यापकी चांगली केली पाहिजे, त्याच्यात कन्सिडर करायचं नाही मी त्याच्यातनं धन अर्थ मिळवतोय ना, मग मी ते केलं. शेतकऱ्यांना शेती चांगलीच केली पाहिजे, त्याच्यात मग दुमत करायचं नाही, 2 नंबर वगैरे करायचं नाही. 1 नंबर, मी पदावर बसलोय ना कुठल्या तरी, मग त्या पदाला न्याय दिला पाहिजे. मग मला हे जमणार नाही, मग मी फक्त याच्याकरताच बसेन, मला मोठेपणाच मिळाला पाहिजे, माझं नाव आलं पाहिजे. नो. धर्म, अर्थ, काम, इच्छा काय असतात? माणसाच्या इच्छा. घर पाहिजे राहायला, केवढं पाहिजे? किती लागतं घर? कशासाठी धावपळ करायची एवढी? किती धावपळ करतात माणसं आणि त्यात चिंताग्रस्त होतात. मग आमच्या मालपुरी बाईंना त्रास उत्तर शोधता किती चिंता, किती लागतात हो घराला, केवढं लागतं घर. मग चिंता त्यातून वाढत. आणि मोक्ष, निरनिराळ्या इच्छा असतात. तो आता विषय नाही, आभाराचं हे आहे भाषण, तरी सुद्धा मी बोलतोय. आणि मोक्ष म्हणजे काय हो? आपल्या जीवनातल्या इति कर्तव्यता केल्यानंतर मिळणारा आनंद, त्याला मोक्ष असं म्हणायचे. हिमालयात जावं लागत नाही त्याला. प्रत्येकाने हिमालयात जाऊन ध्यान केलं म्हणजेच मोक्ष मिळतो असं नाही. आरोग्य मूलमुत्तमम आयुर्वेदोपदेशेषु, आयुर्वेदाला जो उपदेश केलाय, विधेय परमादरा, त्याचा आदर करा तुम्ही. कसा? बाय रूल. विधेय
बाय रूल करा म्हणजे तुम्हाला आजार होणार नाही. हे पहिल्या अध्यायात सांगितलं चरकाने. चरक हे मेडिकल सायन्स माणूस होता, शास्त्रज्ञ होता, पण तरी सुद्धा त्यांनी धर्मार्थ काममोक्ष हे सांगितलं. काय असेल सायन्स आहे, प्रत्येक गोष्टीत सायन्स आहे शेवटी. म्हणून आपल्याला चिंताग्रस्तता कमी करायची जर असेल तर या गोष्टी संस्काराच्या असतील, सणांच्या असतील, या पाळल्या पाहिजेत. याच्यात काय आणि त्याच्यात काय. मी आता असं ऐकलं मालपुरे साहेब, पुण्यामध्ये विदाऊट किचन अपार्टमेंटची योजना आली. शिजवायचं नाही घरात, कारण वेळच नाही कुणाला. विदाऊट, बरोबर आहे ना, अपार्टमेंट पुण्यामध्ये विदाऊट किचन आलेली आहेत. हॉलमध्येच टेबल असतो, डायनिंग टेबल आणि 2 बेडरूम. त्यासुद्धा 2 दोघांच्या वेगळ्या आहेत काय काय कुणाला काय माहिती नाही मला. कुठं चाललोय आपण. मग जर म्हणत असतील अनामिका वहिनी की देवाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवा, नैवेद्य देवाला त्या नसतोच हो, हा आत्मा इथं देव आहे, इथं अंतरात्मा हा देव आहे. देव काही मागत नाही हो. हा आत्मा जर संतुष्ट झाला ना तर आपण संतुष्ट राहतो, आनंदी राहतो. आनंदी राहिले की सकारात्मक विचार येतात आणि सकारात्मक विचार आले की माणूस आरोग्यपूर्णच राहतो, निगेटिव्ह येतच नाहीत काही. खूप उदाहरणं सांगता येतील, जसे त्यांनी पण सांगितलं. आज श्रावण महिन्यातला शनिवार आहे, काल शुक्रवार, दीप अमावस्या परवाच आहे. दीपोज्योती मी तुम्हाला परवा सांगितले. काय आहे ती ऊर्जा आहे, तिला नमन करायचंय म्हणून तर दिवेची आवश्यक आहे. शुक्रवार काय आहे, कागद लावतात. कागद माहित आहे ना, जिवतीचा कागद. काय आहे त्याच्यावर, मी प्रकरण पाहिलं याच्यात. जिवतीचा कागद लावतात. त्याच्यातली जर तुम्ही हे पाहिलं ना, हे बघा कागद, हे काय कशासाठी लावायचंय हे विचार करणार आहे का नाही आपण कधी. मी पंचमहाभूतांची पूजा आहे ही आपल्याला सतत स्मरणात दरवर्षी राहिली पाहिजे श्रावण महिन्यात. म्हणून दर शुक्रवारी आपण हे लावतो आणि मुलांना ओवाळतो घरामधल्या. हे काय आहे, ही तिन्ही प्रतीक आहे ना. हा आहे नृसिंह, हा आहे कालियामर्दन, इथं आहे जिवंतिका, आणि इथं आहे हत्ती, आणि इथं आहे सिंह, बुध आणि बृहस्पती. ग्रहच आहेत ना बुध वगैरे, हो ना मॅडम, बुध वगैरे ग्रहच आहे. राहू केतू शनी काही वाईट नसतो, काही वेळा शनी सुद्धा चांगलं काम करतो ना. लोकांच्या मनात शनी हा शब्द आला की तेवढे घाबरून जातात, तसं काही नसतं. तर हे काय आहे, ही मातृपूजा आहे, ही मातृपूजा आहे. वेळ खूप झालाय, जास्त सांगत बसत नाही. याला सुद्धा सायन्स आहे शेवटी. या फोटोना सायन्स आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 हे उगाच नाही सांगितलेले, याला शास्त्रीय आधार आहे. हे मातृपूजन आहे आणि आपल्या पुढच्या पिढीचं सुद्धा चिंतन चांगलं करायचं हे सांगतं. ओवाळणं, मुलांना ओवाळायचंय घरामध्ये, पूर्णाची वात हे करायची आहे आणि त्याच्यात वाती लावायच्या. तुळशीचं लग्न असतं त्या दिवशी काय करतात, तुळशीचं लग्नच का करायचंय आधी मुख्य, दरवर्षी काय करायचे लग्न, असं असतं का कुठं करायचंय. कशासाठी, या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचं पूजन झालं पाहिजे. म्हणजे या कुठली वनस्पती सृष्टीचं सुद्धा पूजन करायची गरज आहे, कारण ती आज आपल्याला गरजेची आहे. तुळस घराच्या बाजूला लावा, डासच येणार नाही, डास बसतच नाही त्याच्यावर. हे कधी माहितीये का, आपण करून घेणार आहे का. आज डेंग्यूची साथ किती पसरली आहे हे कधी आपण समजून घेणार. वडाला फेड्या मारायच्या, वडाच्या झाडा शेजारी त्या नगरसेवकाचा बोर्ड असतो. मी शाहूपुरीत जाताना पाहिलं, त्या बोर्ड सहित कुंडाळले. आता नगरसेवकाला कुंडाळलं त्याच्या, काय हे. आणि आणखीन एक अंधश्रद्धा आहे, बोर्ड 24 तास ऑक्सिजन देतो. नो, कधीच देत नाही ऑक्सिजन 24 तास. पण काय ते ऑक्सिजन इतर वनस्पतींपेक्षा जास्त देतो. म्हणजे कसा देतो, तर त्याची पानं जाड आहेत आणि त्यातनं उत्सर्जन फार लवकर होत नाही. इतर ज्या पातळ पानं असतात ना त्यातनं उत्सर्जन फार लवकर होतं पाण्याचं वगैरे. आणि जाड असल्यामुळं त्याचं फोटोसिंथसिस म्हणजे काय, त्याला स्वतःला सूर्याकडनं किंवा प्रकाशाकडनं ऊर्जा घ्यायची असते, स्वतःमध्ये न्यूट्रिशन करायचं असतं, पोषण. म्हणून त्याला ते प्रकाश घ्यावा लागतो, त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. आणि तो प्रकाशाकडनं सुद्धा घेतो आणि प्रकाशाकडनं घेऊन ऑक्सिजन सोडत असतो. मग इतर वनस्पती जर सकाळी 6ला सुरू करत असतील ऑक्सिजन देणं आणि 4-5 वाजता सूर्य गेल्यानंतर संपत असतील, तर हा सकाळी 4:30ला सुरू करतो ऑक्सिजन द्यायला, कारण 4:30ला उगवतो ना सूर्य, आणि रात्री तो 10 वाजेपर्यंत ऑक्सिजन देतो.
म्हणून वडाची पूजा आहे. ही एकतर दीर्घायुषीच आहे, तो 100पेक्षा जास्त. पिंपळ आणि वड या दोन वनस्पती अशा आहेत की 100पेक्षा जास्त वर्ष जगतात. 150-150 वर्षाची झाड आहे. हे मसव आहे ना, वडाचं मसव केवढं जुना आहे तो वृक्ष आहे, किती पसारा झालाय, केवढा पसारा. ही वनस्पतीची पूजा करण्यासाठी हे सण उत्सव सांगितलेले आहेत. तेही याच्यात चॅप्टर आहे म्हणून मुद्दाम सांगितलं. अनेक गोष्टी सांगता येतील. मग मला एक मित्र ते वडाला पूजा करतात, मग आपण पिंपळाची सुरू करू म्हणे. का आम्हाला चेंज नको का? म्हटलं 7 जन्म आम्हाला एकच बायको, ती मागत असेल, मला नाही ना चालणार. मग पुरुषांनी काय व्रत करायचं? विनोदाचा भाग सोडून द्या. हे का घातलंय धर्मामध्ये? पण पूर्वीच्या काळी काही करमणुकीची साधनं नव्हती हो स्त्रियांना. कधी तो शालू नेसायचा, कधी ती जरीची साडी नेसायची, कधी दागिने घालायचे आणि 4 चौघात जायचं. स्त्रियांना खूप बंधनं होती. स्त्रियांना जरा मोकळीक मिळावी, बाहेर जावे, विचारांचं आदान प्रदान व्हावं, हा त्या काळचा होता. आज ही आजची स्त्री हिंजवडीला जाताना सकाळी 5:30ला बाहेर पडते आणि ती रात्री 10:30ला घरात येते. स्वयंपाक तरी कधी करणार, त्या वडाला तरी काय करणार, ऋषी पंचमीचा उपवास कधी करणार, काय करणार, कधी करणार? आज काळानुसार मॅडमने सांगितलेलं म्हणून उद्बोधन मी म्हणलो, काळानुसार बदललं पाहिजे. पण म्हणून त्याचं शास्त्र सोडता कामा नये, हे जास्त महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीचा अवलंब करायचा नाही, फार जास्ती त्याच्या मागं लागायचं नाही. ज्या वेळेला शास्त्र आपल्याला उत्तर शोधायला कमी पडायला लागतं, पडत नाही सायन्सला मर्यादा आहे, खूप मर्यादा आहेत सायन्सला, प्रत्येक सायन्सला. म्हणजे मॉडर्न मेडिसिनला सुद्धा आहे. कोरोनाचं उदाहरण दिलंच तुम्हाला. कॅन्सर आज कुठं बरा होतोय? होतोय 100% बरा. सायन्स एवढं डेव्हलप होऊन सुद्धा का नाही होतंय? कारण तरी कुठं कळलंय? याला होईल त्याला नाही, कळलेलं नाहीये. म्हणून याचा जीवन जगण्याचा आधार म्हणून ऍश्युरन्स म्हणून या पुस्तकाकडे अवश्य पाहावं. मी कधीतरी आपण कार्यक्रम घेऊया, मी अनेक गोष्टी सांगेन, अनेक पेशंटचे सुद्धा उदाहरणं सांगेन आणि त्यात काउन्सिलिंगचा भाग जास्त महत्वाचा असतो. हल्ली मी अलीकडं काउन्सिलिंगचीच जास्त प्रॅक्टिस करतो. मला त्यातूनही अनेक जण सांगत असतात, अनेक केलं तर ते केलं, जे करायला पाहिजे ते केलं नाही आणि बाकीचं केलं, त्यामुळे अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. तेही आहे. मी वैद्यकीय शाखेचा असल्यामुळे दोन्ही मला साध्य होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही. परत एकदा अनामिका मालपुरेंचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांना पुढच्या काळासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. त्यांना पुस्तक लिहिलं म्हणून पहिल्यांदा धन्यवाद देतो. नंतर आजच्या अध्यक्षा अरणके, प्राध्यापिका अरणके यांचंही उद्बोधन खूप चांगलं झालं, मला फार आवडलं. अंधश्रद्धेच्या पाठीमागं लागू नये. बऱ्याच वेळेला लोकांचं तसंच फार होत चाललंय, खूप होत चाललेलं. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती करू नये. काय होतं? सायन्स नको का समजून घ्यायला? सायन्स काय सांगतंय? पाण्याचे झरे सगळे बंद होत चाललेले आहेत, नॅचरल सोर्सेस सगळे बंद होत चालले, त्याच्यामुळं त्याचं विघटन होत नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसचं तसे जाऊन बसताय आणि मग धरणं बांधा आणि पाण्याच्या योजना आणा. सातारा मधल्या किती विहिरी नुसत्या पडलेल्या आहेत, कोण पाहायचं त्याच्याकडं? विज्ञानानं नको पाहायला. धरणं वाढून कडेरून पाणी आणायचंय. हा, सातारा वाढणार आहे, निश्चित पाण्याची गरजही वाढणार आहे. काशची उंची वाढवली, धरणाची उंची वाढवली की गेल्या वर्षी सांगलीला काय झालं आपण पाहिलंच. अलमट्टीचं काय झालं ते यावर्षी अलमट्टीत पाणी आधी सोडलं, त्यामुळं सांगलीत काही हाहाकार झाला नाही. या पंचमहाभूतांचा विचार आपण करायला पाहिजे, डोळसपणे विचार करायला पाहिजे, शास्त्र म्हणून याच्याकडे पाहायला पाहिजे. आणि असं जर केलं तर मात्र या पुस्तकाचं यशस्वीता आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्या नगर वाचनालयाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष आता नाही आनंदराव जोशी यांनाही धन्यवाद देतो. नंतर आमचे कार्यवाह प्रकाशराव शिंदे यांनाही धन्यवाद देतो. सूत्रसंचालिका वैदेही कुलकर्णी यांनाही धन्यवाद देतो. आमच्या ज्येष्ठ कार्यवाह माजी डॉक्टर ज्योत्स्ना कोळटकर, तसेच संचालिका प्राध्यापिका भानुमी बागवान यांनाही धन्यवाद देतो. मुख्य म्हणजे आपण सर्वजण आभाराचं भाषण असून सुद्धा खुर्चीवर बसून राहिला त्याबद्दल तुमचे तर भयंकर माझे थोडके शब्द ऐकायला थांबला त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि निरनिराळ्या वर्तमानपत्राचे मीडियाचे जर आले असतील ते लोक तर त्यांनाही मी धन्यवाद देतो. यांचं तर भयंकर धन्यवाद. नरेंद्र जाधवांचे फोटोग्राफरांचे, त्यांनी उत्कृष्ट फोटो काढलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. मला आत्ताच कळलं की चाफेकरांच्याकडेच हे पुस्तक झालेले आहे, त्यांनाही धन्यवाद. चांगलं झालेलं आहे पुस्तक, छान झाले आणि त्याचा उपयोग लगेच तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांनी करून घेतला, त्यांनाही धन्यवाद. सर्वांप्रती आणखी काही राहिला असेल तुम्ही तर सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.
ऑलमोस्ट 13-14 वर्षानंतर या व्यासपीठावर बसायला मिळते आणि खूप छान वाटतंय परत या व्यासपीठावर बसायला छान वाटतं. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान जे खयांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आई अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेघे लांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवाये जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसारो येणे वरे ज्ञान देवो सुखिया